महापरिनिर्वाण दिन आपण अभिवादन करायला आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने काय सांगा? सर्वप्रथम आज मी सर्वजण आंबेडकर चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो होतो. खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इथे समाजाला विचार दिले, समता बंधुत्व राष्ट्रीय एकत्र ठेवण्यासाठी अशा विचारांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो. खरं तर 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन खरं तर हा दिवस एक अंत झालेला नाही आहे. समाजामध्ये प्रत्येक घटकाला एक न्याय द्यायची भूमिका आज त्यांनी देशाला जे संविधान दिलेलं आहे, प्रत्येकाला एक जगण्याचा अधिकार दिलेला आहे, हा डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्यामुळेच खरं तर हा समाजाला मिळालेला आहे. मी आता संविधानाचा विषय करतो की जेव्हापासून 2014 पासून बीजेपीचं सरकार आलेलं आहे, तेव्हापासून लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की भारतीय संविधान धोक्यात आलेलं आहे. खरं तर डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जे संविधान दिलेलं आहे, हा कुठेतरी फेक निगेटिव्ह पसरवण्याचं काम नेहमी विरोधक करत असतात. 2014 पासून हे देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने खरं तर समाजापर्यंत संविधानाच्या माध्यमातून जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत ते रुजवण्याचं काम खरं तर भारतीय जनता पार्टी सरकारच करत आहे. खरंच संविधान धोक्यात आलंय का? अशा कुठल्याच गोष्टी नाहीये. खरं तर हा संपूर्ण देश हा आपला संविधानावर चालतो. संविधानाच्या याच्यावरती आपण प्रत्येक जण समाजातला माणूस हा त्या पद्धतीने करतो. बीजेपीचेच खासदार जे आहेत ते म्हणाले होते की आम्ही संविधान बदलायला आलो. अशा कुठल्याही गोष्टी नाहीये. काहीतरी फेक निगेटिव्ह हा विरोधकांनी पसरवलेला आहे. आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारणा चालणारं आमचं सरकार आहे आणि त्याच विचारांनी आम्ही पुढे चाललेलो आहोत. आज महापरिनिर्वाण दिवसाच्या अनुषंगाने तुम्ही कुठला संकल्प करून जाताय? खरं तर सिंधुदुर्ग शहर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत त्या विचारावरच खरं तर आम्ही येणारी आगामी नवीन पिढी ज्या पद्धतीने समता बंधुता एकत्रता आणि शिक्षण महत्त्वाचं आहे अशा पद्धतीचा त्यांनी जो विचार समाजाला दिलेला आहे तोच विचार रुजवण्याचं काम आम्ही आजच्या दिनी सगळ्यांमध्ये करणार आहोत आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करून या ठिकाणी आम्ही नतमस्तक होऊन तर हा विचार आम्ही मागे केलेला आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एक कल्पनानं झालेलं आहे. सामाजिक क्षेत्रात असू दे की राजकीय क्षेत्रात असू दे. आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका लागत आहे, त्याच्या अनुषंगाने तर आपण हे करत नाही. असं बिलकुल नाही आहे. खरं तर एवढे मोठे माणसांचे विचार ते खूप महत्त्वाचे आहेत. अशा कुठल्याही गोष्टी निवडणुकीच्या अनुषंगाने बिलकुल होत नाही आहे. समाज एकत्रित राहायला पाहिजे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत न्याय द्यायची भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. समाज माध्यमातून आम्ही प्रत्येकजण काम करत आहोत. एक निवडणूक आली म्हणून या सगळ्या गोष्टी कोण करतं असं नाही आहे, कारण त्यांचे विचार खूप मोठे आहेत. त्यांनी या देशाला जी मोठी देणगी दिलेली आहे संविधानाच्या माध्यमातून हीच खरोखर जगाच्या पाठीवरती खूप मोठी आहे. 90% जे आंबेडकरी लोक आहेत त्यांना असं का वाटतं की भारतीय जनता पार्टीचे संविधानाच्या विरोधात आहे? असं बिलकुल नाही आहे. असं कोण म्हणतं आम्हाला माहीत नाही. पण आज आपण पाहिलं की वर्षभरामध्ये प्रत्येक ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गण्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार असतील अशा प्रत्येक महापुरुषांचे विचार उगवण्यासाठी त्यांच्या विचारांच्या पायावरच त्यांच्या पायावरती डोकं ठेवून खरं तर भारतीय जनता पार्टी ही समाजामध्ये जात असते. त्यांचे विचार घेऊनच समाजापुढे जात असतात आणि त्या उद्देशानेच खरं तर भारतीय जनता पार्टी काम करत असते. पण समाजामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना, विरोधक आपली काहीतरी दुर्गी भूमिका मांडत असतं, पण आम्ही या महापुरुषांच्या विचारांनीच पुढे जाणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. अध्यक्ष, आज आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये काय काय कार्यक्रम महापरिनिर्वाण आज आम्ही शहरामध्ये आमच्या बऱ्याच ठिकाणी आजचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्ते बोलून त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आम्ही केलेलं आहोत. बऱ्याच ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेतलेले आहेत. अशा अनेक प्रकारे तर आजचा दिन आम्ही त्यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बरं, एकीकडे आंबेडकरी लोक दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनाचा आणि तुम्ही मात्र एकीकडे काय लोकांपासून सेवा करता. ते तेथील कार्यकर्त्यांना माहीत हे नसताना आज आम्ही तो कार्यक्रमही कॅन्सल केलेला आहे.